हाय हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वटसावित्री वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग मी आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आता टिफिनच्या तयारीला लागलेली आहे. भाजी फोडणी टाकलेली आहे आणि इकडे चपातीसाठी कणिक पण मळून घेतात. सकाळी सकाळी इकडे भाजी फोडणी टाकली की इकडे कणिक वगैरे भिजवून ठेवली की ती छान मुरून जातं. आणि आता भाजीमध्ये मी तेल टाकलेलं आहे, अद्रक लसूण कांद्याचा पेस्ट टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी वगैरे टाकून छान परतून देते. आणि मसाला छान शिजतपर्यंत तेल वेगळं झालेलं आहे मसाल्यातून. तर आता मसाला आपला चांगला शिजवून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये चवळी किंवा बरबटी म्हणू शकता, आमच्या इकडे चवळा पण म्हणतात आणि बरबटी पण म्हणतात, त्याची भाजी करून घेते आज. आणि आज आता टिफिन भरून घेते. स्वयंपाक रेडी झालेला होता आणि आज मी नाश्ता वगैरे काही बनवलेला नव्हता. कारण की मी म्हटलं चला आज उपवास आहे आपला, तर त्याच्यामुळं वेळ चालला जाईल. तर आज नाश्त्यात काहीच नव्हतं केलेलं होतं. त्यांना चपाती आणि भाजीच नाश्त्याला देऊन दिलेली होती. असं माझा टिफिन तयार आहे. आणि आता मी मी तयार झालेली आहे. पूजेसाठी कसं वाटत आहे ते मला सांगाल तुम्ही. आणि हे पूजेचं ताट मी तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. चला तर मग मी भेटते आता तुम्हाला पूजेच्या नंतर. ताईनं पूजा करून आलेली आहे. वडाच्या झाडाची पूजा करून आलेली आहे. आता फराळाचं करते. चला तर आता मी फराळ करून घेत आहे. आणि फराळामध्ये आहे साबुदाण्याची उसळ, ताक आणि चिप्स. तर चला ताईंनो, या फराळ करायला.